हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या शनिवार 18 एप्रिलच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये मल्हारने आयुष्यात पहिल्यांदाच तायडीची बोलती बंद केली आहे. तायडी त्याला जाब विचारत होती, तू नुपूर बरोबर का गेला होता? आणि मल्हारने तिला ठणकावून सांगितलंय, तायडी आता तुला माझी काळजी करण्याची गरज नाहीये. मी संजनाला विसरलोय आणि माझी पर्सनल स्पेस आहे, त्या पर्सनल स्पेसमध्ये तू यायचं नाही. काही गोष्टी मला विचारायच्या नाही, मी त्या तुला सांगणार नाही. हे ऐकून तायडीच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. कालपर्यंत जो मल्हार मी उठ म्हटलं की उठ, बस म्हटलं की बस करायचा, तो मल्हार चक्क आज मला पर्सनल स्पेसच्या गप्पा सांगतोय. त्यामुळे तायडी खूप चिडली आहे आणि आता तायडीचा पूर्ण कंट्रोल मल्हारवरून गेलाय. तायडीला भीती वाटतीये की आता मल्हार हा चक्क नुपूर बरोबर लग्न करतो की काय. मग हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मल्हार रात्री घरी परत येतो आणि त्याच्या रूममध्ये जात असतो. तेवढ्यात तायडी त्याला हाक मारते, मल्हार थांब. मल्हार तायडीकडे पाहतो आणि चांगलाच घाबरतो, कारण एवढी रात्र झालीये तरी तायडी जागी आहे. म्हणजे तायडी ही मला नक्कीच विचारणार की तू कोठे गेला होतास. आणि तायडी मल्हारजवळ येत असते. मल्हारला आठवतं की जेव्हा मी फोनवर बोलत होतो तेव्हा तायडी माझ्या मागेच उभी होती. तिने मला विचारलं कोठे जातोयस. मी सांगितलं मी माझ्या एका मित्राकडे. मग आम्ही जेव्हा सोलापूरच्या दिशेने निघालो तेव्हा तायडी माझा पाठलाग करत होती. हे सगळं मल्हारला आठवतं. तायडी मल्हारजवळ येते आणि विचारते, मल्हार एवढ्या रात्री कोठून परत येतोयस? मल्हारला आठवतं की मी तायडीला पाहिलं होतं माझा पाठलाग करताना. मल्हार तायडीला खोटं सांगतो, तायडी तुला म्हटलं होतं ना मी माझ्या मित्राकडे गेलो होतो. तायडी चिडून म्हणते, बस झालं मल्हार, अजून किती खोटं बोलशील? मल्हारला जबर धक्काच बसतो. तायडी चिडून म्हणते, मला माहितीये तू कोणत्या मित्राकडे नाही तर तू नुपूर बरोबर गेला होतास. मल्हारला काय उत्तर द्यावं ते समजतच नाही. तायडी चिडून म्हणते, मल्हार तू असं का वागतोय? मला तर कळतच नाहीये. मागील 24 तासापासून तू त्या नुपूर बरोबर आहेस. रात्री घरी आला नाही, दिवसा घरी आला नाही, घरातील सगळे टेन्शनमध्ये आहेत. मी तुला किती फोन केले, तू माझे फोन उचलले नाही, मेसेजला रिप्लाय केला नाही आणि तू त्या नुपूर बरोबर फिरतोयस. एवढी काय महत्वाची कामं होती त्या नुपूर बरोबर की तू त्या नुपूर बरोबर गेलास? मला तुझी खूप काळजी वाटत होती मल्हार. मला तुझं हे वागणं बिलकुल आवडलेलं नाहीये. मल्हार हा तायडीला सॉरी म्हणत नाही किंवा काही एक्सप्लेन करत नाही. तो फक्त एकच वाक्य बोलतो ज्यामुळे तायडीच्या पायाखालची जमीनच सरकते. आणि ते वाक्य म्हणजे मल्हार तायडीला बोलतो, मला सुद्धा तुझं वागणं आवडलेलं नाहीये. तायडीचा विश्वासच बसत नाही की मल्हार तिला सॉरी किंवा काही एक्सप्लेन करण्याऐवजी चक्क तिच्यावर ओरडला. तिला ठणकावून सांगितलं की मला सुद्धा तुझं वागणं आवडलेलं नाहीये. तायडीची बोलतीच बंद होते. आणि इकडे आशा ही नुपूर आणि वेदांचा फोटो पाहत असते. नुपूर विचारते, आई काय झालं, काय पाहतेस? तर आशा तिला सांगते, अगं मला यात एक फोटो लावायचा आहे आणि जागा कमी पडली आहे ना, म्हणून यातून हा फोटो काढत होते. नुपूर काहीच बोलत नाही. आशा या फ्रेममधून वेदांत आणि नुपूरचा फोटो काढण्याचा प्रयत्न करते आणि नुपूर तिला म्हणते, थांब आई मी करून देते. आणि जर नुपूरला असं वाटत असतं की वेदांतला न्याय नाही मिळालाय तर नुपूर आशाला हे कधीच करू देणार नाही. पण आता वेदांतचा चॅप्टर तिच्या आयुष्यातून संपलाय. आयुष्यात नवी सुरुवात तिला करायची आहे, म्हणून नुपूर ही चक्क स्वतःच्या हाताने या फोटो फ्रेममधील फोटो बाहेर काढते. आशा तिच्या केसांमध्ये तेल लावून देत असते आणि नुपूर हा फोटो बाहेर काढते. हा फोटो बाहेर काढत असताना नुपूरला कसलंही दुःख होत नाही, नुपूरला कसलाही त्रास होत नाही. उलट नुपूर या फ्रेममधून हा फोटो बाहेर काढून ठेवते. तेव्हा आशाला समजतं की मल्हार योग्यच बोलत होता. नुपूरला समाधान मिळालंय की तिने वेदांतला न्याय मिळवून दिलाय, वेदांतच्या गुन्हेगाराला शोधलंय. त्यामुळे नुपूर आता नवीन आयुष्याचा विचार करतीये, आयुष्यातील नवीन चॅप्टरचा विचार करतीये. तिच्या आयुष्यात आता नवीन जोडीदार येऊ शकतो. पण आता ही फ्रेम मोकळी आहे. नुपूर बरोबर या फोटो फ्रेममध्ये कोण असेल याचाच विचार करावा लागेल असं आशाला वाटतं. म्हणजे अजून आशाच्या मनात सुद्धा मल्हार हा नुपूरचा जोडीदार बनू शकतो. नुपूरचं लग्न हे मल्हारशी होऊ शकतं असा नाहीये. आणि इकडे तायडी ही पूर्णपणे हादरून गेलेली असते आणि ती मल्हारला विचारते, मल्हार तू मला जाब विचारतोय?
तुला माझं वागणं आवडलेलं नाहीये? मल्हार म्हणतो, हो तायडे, तू आमचा पाठलाग का करत होती तेही मला न सांगता. तायडी म्हणते, मल्हार, मी थोडं स्पष्टच बोलते. मला ती मुलगी नुपूर आवडत नाही. मला तिचे इंटेन्शन ठीक वाटत नाही. ती काहीही करू शकते. तू रात्रभर तिच्या बरोबर होता. जर तिने तुला ट्रॅप केलं असतं, तुझा गैरफायदा उचलला असता आणि मग त्याचा फायदा उचलून तुझ्यावर काही आरोप लावले असते, पैसे लुबाडले असते, काही मागितलं असतं, तर तू काय केलं असतं? आणि मल्हार, मी तुला त्या नुपूरच्या या सगळ्या गोष्टींना बळी पडू देणार नाहीये. हे सगळं तिचं प्लॅनिंग आहे. तिची ती नाटकं, तिचं ते रडणं, तिचा तो भोळा चेहरा करून आव आणणं, हे सगळं खोटं आहे आणि मला हे बिलकुल आवडलेलं नाहीये. मल्हारला खूप राग येतो आणि मल्हार चिडून म्हणतो, बस झालं तायडे, माझी काळजी करू नकोस. तायडीला जबर धक्का बसतो. तेवढ्यात जिया तेथे येते आणि या दोघांचं बोलणं लपून ऐकू लागते. मल्हार हा तायडीला ठणकावून सांगतो, तायडे, आता मला कसलाच त्रास होत नाही. मला माहितीये तू संजना प्रकरणाबद्दल बोलतीये, पण मी त्यातून बाहेर आलोय. आता मला संजनाची आठवण येत नाही. संजना मला सोडून गेल्याचा त्रास होत नाही. त्यामुळे तू माझी काळजी करत जाऊ नकोस. तायडीला काय बोलावं ते कळतच नाही. जिया हे सगळं ऐकत असते. मल्हार तायडीला ठणकावून सांगतो, तायडे, आता मी मोठा झालोय. मला माझे निर्णय घेता येतात. मला स्वतःची काळजी घेता येते. त्यामुळे तू माझी काळजी घेण्याची गरज नाहीये. आणि तूच नेहमी म्हणतेस ना की प्रत्येकाची पर्सनल स्पेस असते, तशीच माझी सुद्धा पर्सनल स्पेस आहे, तुझी सुद्धा आहे. आणि आपण दोघांनी एकमेकांच्या पर्सनल स्पेसमध्ये न आलेलंच बरं. तायडीचे डोळे पाण्याने डबडबतात. ज्या मल्हारला मी मागील अनेक वर्षांपासून माझ्या मुठीत ठेवलं होतं, त्याची लगाम माझ्या हातात ठेवली होती, तो आता पूर्णपणे माझ्या हातातून निसटलाय हे तायडीला समजतं. आणि हे सगळं ऐकून जिया मात्र चांगलीच खुश होते. मल्हार हा तायडीला ठणकावून सांगतो, तायडी, आता मी माझ्या आयुष्याचे निर्णय घेऊ शकतो. कोणाबरोबर फिरायचं, कोणाला मदत करायची, कोणाबरोबर जायचं, कधी यायचं, हे सगळं मी माझं ठरवणार. तू त्यात इंटरफेअर न केलेलंच बरं. असं म्हणून मल्हार जाऊ लागतो. तायडी खूप दुःखी होते. जियाला मात्र आनंद झालेला असतो. मल्हारला क्षणभर असं वाटतं मी जास्तच वाईट बोललोय. मल्हार थांबतो आणि म्हणतो, तायडी सॉरी, मी तुला आता जे काही बोललो त्याचं तुला वाईट वाटलं असेल, परंतु आता मला माझं आयुष्य जगायचंय आणि ते मी स्वतः जगू शकतो. आपल्या दोघांचं नातं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, पण तू माझ्या पर्सनल स्पेसमध्ये येऊ नये. आपण तेवढं अंतर तर ठेवायलाच हवं. असं म्हणून मल्हार तेथून निघून जातो. तायडी खूप चिडते. जियासुद्धा निघून जाते. तायडी चिडून म्हणते, नातं माय फुट. मल्हार, मला जर गरज नसती ना तर तुझ्या बापासारखं तुला सुद्धा वर पाठवलं असतं. आणि हा काय म्हणाला, त्याला आता संजनाची आठवण येत नाही, संजनाचा त्याला त्रास होत नाही. मग जर याने ते संजनाची जागा नुपूरला दिली तर काय होईल? मला जी शंका होती ते खरं ठरलंय. या दोघांमध्ये काहीतरी चाललंय. हा मल्हार त्या नुपूरच्या प्रेमात पडलाय आणि जर उद्या त्याने नुपूरशी लग्न केलं मग काय होईल? नाही नाही नाही, मी इतकी वर्ष जी मेहनत केली ना ती सगळी पाण्यात जाईल. नुपूर मल्हारची बायको म्हणून या घरात यायला नको, पण त्याआधीच मी माझ्या मर्जीतली एक मुलगी मल्हारच्या आयुष्यात आणणार, त्याच्यासमोर उभी करणार आणि मल्हारचं त्या मुलीशी लग्न लावून देणार. म्हणजे तायडीने आता एक नवीन प्लॅन बनवलाय. नुपूर आणि मल्हारला वेगळं करणं तिला शक्य होत नाहीये, तर ती एका नवीन मुलीला आणणार आहे, जी मुलगी मल्हारला स्वतःच्या प्रेमात पाडणार आणि मग मल्हार तिच्याशी लग्न करणार. हा प्रेम त्रिकोण पाहायला सुद्धा खूप मजा येईल, यात शंका नाही. आणि थोड्या वेळानंतर आपला प्रेमवीर म्हणजे मल्हार मात्र नुपूरच्या आठवणीमध्ये रंगून गेलेला असतो. मागील 24 तास आपण नुपूर बरोबर होतो. मल्हार दुःखी होतो, कारण हे जे सगळं घडलंय ना, माधव कारेकर प्रकरण, हे सगळं एक थोतांड आहे. हे सगळं खोटं आहे. मल्हार लगेच आशाला कॉल करतो आणि भेटायला बोलवतो. थोड्याच वेळात मल्हार हा आशाच्या चाळीबाहेर येऊन थांबलेला असतो. आशा तेथे येते आणि विचारते, काय झालं मल्हार, तुम्हाला एवढ्या रात्री भेटायला का बोलवलंय? मल्हार म्हणतो, सॉरी आई, मी तुम्हाला एवढ्या रात्री बाहेर भेटायला बोलवलं, पण माझं मन मला खातंय. वेदांतला न्याय मिळालाय. वेदांच्या गुन्हेगाराला नुपूरने शोधलंय आणि त्याला शिक्षा मिळालीये. या भावनेमुळे नुपूर खूप रिलॅक्स झालीये आणि तिच्या चेहऱ्यावर समाधान दिसतंय. पण हे समाधान खोटं आहे. आपण रचलेला बनावे हे जरी तिला माहीत नसलं ना तरी आपल्याला तरी माहिती आहे ना, आणि या गोष्टीचा मला खूप त्रास होतोय. आशा म्हणते, पण मल्हार, हेच तर आपलं प्लॅनिंग होतं.
आपण हेच तर ठरवलं होतं की नुपूरला या सगळ्या गोष्टी कळू द्यायच्या नाही, नुपूरला कसलाही त्रास होऊ द्यायचा नाही, नुपूर ही तिच्या आयुष्यात पुढे जावी, तिने वेदांचा विचार करू नये, त्या प्रकरणाच्या मागे लागू नये, म्हणून तर आपण हे सगळं केलं. मल्हार म्हणतो, आई मला तुमचं पटतंय, आपला उद्देश हाच होता. पण जेव्हा कधी मी नुपूरच्या चेहऱ्यावर हसू पाहतो, नुपूरच्या चेहऱ्यावर समाधान आनंद पाहतो, तेव्हा मला स्वतःची लाज वाटते, कारण मी नुपूरला फसवलंय ही भावना माझ्यात येते. आई, तुम्हाला माहितीये की खऱ्या गुन्हेगाराला अजून शिक्षा मिळालेली नाहीये, कारण खरा गुन्हेगार मी आहे. वेदांचा अपघात माझ्याकडून चुकून झाला होता, पण आता मी जे काही नुपूरबरोबर करतोय ना, ते जाणून बुजून करतोय, प्लॅनिंगने करतोय, या गोष्टीचा त्रास मला होतोय. आशा खूप दुःखी होते. मल्हार तिला समजावून सांगतो, आई हा सगळा आपला प्लॅन होता. तुम्ही त्या दिवशी मला सांगितलं की आपल्याला नुपूरच्या आयुष्यात आनंद असायचा असेल तर वेदांच्या गुन्हेगाराला शिक्षा झाली असं नुपूरला वाटलं पाहिजे, आणि मग आपण हा सगळा बनाव रचला. माधव कारेकर नावाची व्यक्ती अस्तित्वातच नाहीये, माधव कारेकर नावाचा माणूस या जगात नाहीये. पण आपण सगळ्यात आधी इन्स्पेक्टर कदमची मदत घेतली. मल्हारला आठवतं की तो इन्स्पेक्टर कदमला भेटायला गेला होता आणि इन्स्पेक्टर कदमला त्याने मदत मागितली की इन्स्पेक्टर साहेब, आता वेदांत प्रकरणामध्ये खरा गुन्हेगार सापडणं खूप अवघड आहे, कारण आपल्याकडे पुरावे नाहीये. इन्स्पेक्टर कदम म्हणतो, खरं बोलताय तुम्ही, त्यासाठी वेळ लागेल. मल्हार म्हणतो, पण एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की वेदांच्या अपघाताला आता जवळपास 1.5 वर्ष होत आलंय, पण नुपूर त्या घटनेतून अजून बाहेरच पडली नाहीये. ती जगायचं विसरून गेलीये, ती आनंदात नाहीये, सुखात नाहीये. आणि जर नुपूरला पुन्हा जगवायचं शिकायचं असेल तर तिला वेदांचा गुन्हेगार सापडला पाहिजे, आणि या प्रकरणात मला तुमची मदत पाहिजे. मल्हार त्याला आपला सगळा प्लॅन सांगतो. म्हणजे इन्स्पेक्टर कदमने नुपूरला बोलून घेतलं, तिला माधव कारेकरचा फोटो दिला, तो सोलापूरला राहतो हे सांगितलं. हा सगळा प्लॅन मल्हार इन्स्पेक्टर कदमला सांगतो, आणि इन्स्पेक्टर कदमसुद्धा माणुसकीच्या नात्याने नुपूरने या घटनेतून बाहेर यावं त्यासाठी मदत करायला तयार होतो, आणि मग त्याने ही सगळी मदत केलेली असते. मल्हार आशाला सांगतो, इन्स्पेक्टर कदमने माणुसकीच्या नात्याने आपल्याला मदत केली, मग आपण अशा एका माणसाचा फोटो मागवला जो या जगात नाहीये. आपण त्या 2 ॲक्ट्रेस तयार केल्या ज्यांनी माधव कारेकरची आई आणि माधव कारेकरची बायको या भूमिका केल्या. ते सगळं नाटक आपण केलं, आणि नुपूरसमोर आपण हा सगळा बनाव रचलाय. आशा म्हणते, हो मल्हार, हेच तर आपण सगळं केलंय. मल्हार म्हणतो, नाही आई, पण मला ते समाधान बोचतंय. नुपूरला मी फसवलंय ही भावना माझ्या मनात आहे, माझं मन मला खातंय, आणि आता मी ठरवलंय की मी नुपूरला सगळं सत्य सांगणार. ही माधव कारेकर प्रकरण खोटं होतं आणि वेदांचा खरा गुन्हेगार मी आहे. आशाच्या पायाखालची जमीनच सरकते. आशा चिडून म्हणते, नाही मल्हार, मी तुला हे करू देणार नाही. मल्हार म्हणतो, आई पण माझं मन मला खूप खातंय, मला हे सहनच होत नाहीये. आशा त्याला समजावून सांगते, मल्हार तुझं मन तुला खात असेल ना, तर त्याला समजावून सांग की हे तू फक्त नुपूरच्या भल्यासाठी केलंय, आणि याचा दोष मी स्वतःच्या माथ्यावर घ्यायला तयार आहे. हे पाप मी स्वीकारायला तयार आहे, पण तू स्वतःला दोष देऊ नकोस, आणि तू नुपूरला काहीच सांगायचं नाहीये. मल्हार म्हणतो, आई पण ही फसवेगिरी आहे, आपण नुपूरला फसवतोय. आज न उद्या नुपूरला जर हे सत्य कळलं तर काय होईल. आशा विचारते, असं कसं तिला सत्य कळेल? एकतर हे सत्य फक्त आपल्या दोघांना माहितीये, नाहीतर इन्स्पेक्टर कदमला, आणि तो भला माणूस आहे, त्याने आपली मदत केली आहे, तो नुपूरला सत्य का सांगेल? फक्त आपण दोघांनी नाही सांगायचं एवढंच. आणि मल्हारला मात्र हे पटत नसतं. आशा त्याला ठणकावून सांगते, मल्हार मी तुला शेवटचं सांगते, तू असं बिलकुल करायचं नाहीये. नुपूरला हे सत्य कधीच कळायला नको की माधव कारेकर नावाची व्यक्ती या जगात कधीच अस्तित्वात नव्हती. आणि त्याच वेळेस नुपूर तेथे येते आणि आवाज देते, आई. नुपूरचा आवाज ऐकून मल्हार आणि आशाला जबर धक्काच बसतो. नुपूरने आपलं बोलणं ऐकलं की काय अशी भीती या दोघांना वाटते, आणि दोघांच्या पायाखालची जमीनच सरकते. आता काय होईल अशीच भीती त्यांना वाटत असते. तर इकडे जिया झालेला सगळा प्रकार, मल्हार आणि तायडीमध्ये झालेलं भांडण मावशीला सांगते. त्यामुळे मावशी चांगलीच खुश होते आणि म्हणते, खरंच असं झालं का? जिया म्हणते, हो आई, खरंच खूप भारी झालं. मी पहिल्यांदाच ब्रोला तायडीवर ओरडताना पाहिलं. ब्रोने तायडीला ठणकावून सांगितलंय की माझ्या पर्सनल स्पेसमध्ये यायचं नाही. मावशी म्हणते, हे तर आज न उद्या होणारच होतं. तायडी ही मल्हारशी वरवर गोड बोलते
आणि त्याच्या पाठीत खंजीर खूप असते हे त्याला आता हळूहळू कळू लागलंय. आणि जिया म्हणते, आणि हे सगळं द ग्रेट नुपूरमुळे होतंय, याचा मला खूप आनंद झालाय. खरंच ती एकदम भारी आहे आणि तिने आपल्या ब्रोला बदललंय. मावशी म्हणते, हो खरंच नुपूर तर मला आधीपासूनच आवडते. खरंच ती खूप चांगली मुलगी आहे. जिया म्हणते, पण तू तुझं एक काम करायचं बाकी आहे. मावशी विचारते, कोणतं काम? तर जिया म्हणते, अगं तेच काम जे श्रीराम नवमीला तू केलं नव्हतं. तू ब्रोला विचार ना की तू नुपूरशी लग्न करशील का? मावशी म्हणते, अगं हो, मला तर ते विचारायचंच आहे. खरंच त्या दोघांचं लग्न झालं तर किती छान होईल. जिया म्हणते, हो ना. जिया ही खूप खुश असेल त्या दिवशी, कारण नुपूर माझी वहिनी असेल आणि मग आम्ही दोघी मिळून त्या तायडीला चांगलाच धडा शिकू. मावशी म्हणते, हो हो, अजून दम धर, अजून खूप वेळ बाकी आहे त्यासाठी. पण आशा मला नक्कीच आहे की आपण जो विचार करतोय ना ते नक्कीच होईल. नुपूर आणि मल्हारचं लग्न होऊ शकतं. जिया आणि मावशी खूप खुश असतात. आणि इकडे नुपूर या दोघांजवळ येते. आशा आणि मल्हार खूप घाबरलेले असतात. नुपूरकडे पाहत असतात की नुपूरने सगळं ऐकलं तर नाहीये ना. या माधव कारेकर खोटा माणूस होता. नुपूर विचारते, आई काय झालं? तू अजून झोपली नाहीयेस का? आशा आणि मल्हारला समजतं की नुपूरने काही ऐकलं नाहीये. त्यांचा जीव भांड्यात पडतो. आणि आशा सांगते, नाही मी झोपणारच होते, पण तेवढ्यात मल्हारचा कॉल आला. नुपूर विचारते, मल्हार सर तुम्ही एवढ्या रात्री येथे? तुम्ही आईला कॉल का केला होता? तुम्ही येथे का आलात? मल्हारला काय उत्तर द्यावं कळतच नाही. आशा खोटं सांगते, अगं ते असं कधी कधी होतं ना, मनावरचा मोठा भार उतरल्यावर माणसाला काय करावं कळत नाही, झोप येत नाही. तू बरी आहेस की नाही हे विचारायला आणि हे जाणून घ्यायलाच तो येथे आला होता. आशा म्हणते, चल जाऊ दे, आता आमचं बोलणं झालंय, आपण झोपायला जाऊया. तर नुपूर म्हणते, सर तुम्ही काळजी करू नका, मी खूप रिलॅक्स आहे, एकदम ठीक आहे. मल्हार म्हणतो, गुड. आशा मल्हारला म्हणते, चल मल्हार, गुड नाईट. या दोघी जाऊ लागतात. मल्हार तेथेच थांबतो. तेवढ्यात नुपूर ही आशाला म्हणते, आई तू जा, मी आलेच. आणि नुपूर ही मल्हार जवळ येते आणि मल्हारला विचारते, सर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मल्हार विचारतो, कोणता? तर नुपूर त्याला विचारते, सर तुम्ही प्रत्येक अडचणीत माझ्याबरोबर असता. मला कोणतीही अडचण आली की तुमच्याकडे लगेच सोल्युशन तयार असतं. तुम्ही माझ्यासाठी हे सगळं कोणत्या नात्याने करता? मल्हार म्हणतो, मैत्रीच्या नात्याने. नुपूर म्हणते, सर प्लीज हे उत्तर मला देऊ नका. मित्र एवढं एकमेकांसाठी कधीच करत नाही. तुम्ही मित्रत्वाच्या नात्याच्या पुढे गेला आहात. तुम्ही या प्रश्नाचं उत्तर मला द्यायलाच हवं. मी कोण आहे तुमची? आपल्यामध्ये काय नातं आहे? आणि तुम्हाला लगेच उत्तर द्यायची गरज नाहीये. तुम्ही या गोष्टीचा विचार करा, वेळ घ्या आणि मग मला या प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही नेहमी माझ्याबरोबर का असता? माझ्या प्रत्येक अडचणीत माझी साथ का देता? माझी प्रत्येक अडचण का सोडवता जशी काय ती तुमची स्वतःचीच अडचण आहे? असं म्हणून नुपूर तेथून निघून जाते. मल्हारला सुद्धा हाच प्रश्न पडतो की नुपूर जे काही बोलली ते अगदी योग्य आहे. नुपूर आणि माझं नातं काय? मी नुपूरसाठी हे सगळं का करतोय? आणि मल्हार हाच विचार करत राहतो. पाहता पाहता दुसरा दिवस उजाडतो आणि टी व्हीवर एक ब्रेकिंग न्यूज सुरू असते. इव्हेंट गुरु हा प्रतिष्ठित पुरस्कार मल्हारला भेटलेला असतो. त्यामुळे संपूर्ण ऑफिसमध्ये आनंदाचं वातावरण असतं. तायडी स्वतःच्या हाताने मल्हारला गोड भरवते, मल्हारचं अभिनंदन करते आणि हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे असं सगळे एम्प्लॉई बोलतात. तायडी तेथून निघून जाते आणि मग एक एक करून ऑफिसचे सगळे एम्प्लॉईज मल्हारचं अभिनंदन करतात. मल्हार खूप खुश असतो आणि तेवढ्यात नुपूर तेथे येते. नुपूर सुद्धा मल्हारचं अभिनंदन करते. मल्हार तिला थँक्यू म्हणतो. तेवढ्यात तायडी त्यांना पाहते. नुपूर मल्हारला म्हणते, मल्हार सर हे यश तुमचं आहे, कारण फक्त ऑफिसमधील नाही तर जगातील माणसं ओळखण्याची दृष्टी तुमच्याकडे आहे. त्यामुळेच तुम्ही हे करू शकता आणि मला खूप अभिमान आहे की मी तुमच्या अंडर काम करते. सगळेजण मल्हारसाठी टाळ्या वाजवतात. मल्हार आणि नुपूर एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात. पण तेवढ्यात तायडी तेथे येते. नुपूरला डोळे दाखवते. नुपूर म्हणते, मी सगळ्यांसाठी रिफ्रेशमेंट घेऊन येते. नुपूर तेथून निघून जाते आणि तेवढ्यात काही पत्रकार तेथे येतात. मल्हारला विचारतात, सर तुम्हाला इतका मोठा पुरस्कार मिळालाय, त्याचं श्रेय काय आहे? सिक्रेट काय आहे? तर मल्हार सांगतो, मला एवढा मोठा पुरस्कार मिळाला आहे आणि त्याचं सगळ्यात मोठं श्रेय म्हणजे माझी मोठी बहीण तायडी सागरिका खानविलकर. ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, म्हणून हे सगळं शक्य झालंय. तायडीला खूप आनंद होतो आणि मग हे पत्रकार विचारतात, मल्हार सर
आता इतक्या कमी वयात तुम्हाला इतका मोठा पुरस्कार मिळाला आहे, मग तुमच्या लग्नाचा काही विचार आहे की नाही? तुम्हाला कशी मुलगी हवी आहे? मिसेस मल्हार खानविलकर कशा असतील? ताईडीला समजतं की मल्हार उगाच नुपूरचं नाव घेईल की काय, त्यामुळे ती म्हणते, तुम्ही काय पर्सनल प्रश्न विचारताय? हा प्रश्न नका विचारू. मल्हार म्हणतो, जाऊ दे तायडे, इट्स ओके, मी देतो उत्तर. तायडीची बोलतीच बंद होते. पत्रकार विचारतात, सांगा ना सर, मिसेस मल्हार कशा असतील? आणि मग मल्हार सांगतो, मला अशी मुलगी हवी आहे जी एकदम साधी असेल, सिंपल असेल. सुंदर तर ती असायला हवी, आणि फक्त जेव्हा ती हसणार तेव्हा ते हसू तिच्या ओठांवर नसेल तर तिच्या डोळ्यात सुद्धा दिसेल. सगळ्यांना आपलंसं करणारी, नाती जोडणारी अशी मुलगी मला बायको म्हणून हवी आहे. आणि नुपूर सगळ्यांसाठी रिफ्रेशमेंट बनवत असते. तायडी मल्हारकडे रागारागाने पाहत असते. या सगळ्या क्वालिटी तर त्या नुपूरमध्येच आहेत. मल्हार पुढे सांगतो, मी फूडी आहे, म्हणून माझ्या बायकोच्या हाताला चव असायला हवी, ती सुगरण असायला हवी. आणि तेवढ्यात नुपूर ही सगळ्यांसाठी रिफ्रेशमेंट घेऊन येते. पत्रकार विचारतात, सर, आजच्या काळात अशी मुलगी कोठे भेटेल? आणि मल्हार म्हणतो, भेटलीये. हे ऐकून नुपूर, तायडी यांना जबर धक्काच बसतो. तायडी खूप चिडते. नुपूर आणि मल्हार एकमेकांकडे पाहू लागतात आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नुपूर ही मल्हारसाठी गिफ्ट म्हणून एक घड्याळ आणणार. तायडी तिला रागारागाने मल्हारच्या बेडरूममध्ये घेऊन येईल आणि दाखवेल, पहा, मल्हारचे हे जे ब्लेझर आहेत ना, यांची किंमत तुझ्या एका वर्षाच्या किराण्यापेक्षा सुद्धा जास्त आहे. मल्हारचं हे वॉचचं कलेक्शन पाय, त्याच्याकडे एकापेक्षा एक भारी भारी महागडे वॉच आहेत, आणि तुझं हे थुकरट 50-100 रुपयाचं वॉच तो घालणार आहे का? नुपूरला खूप राग येईल आणि नुपूर ही तायडीला ठणकावून सांगेल, मी तुम्हाला चॅलेंज करते, मल्हार सर माझी चॉईस नक्की स्वीकारतील, तुमच्या चॉईसला कचऱ्याची पेटी दाखवतील. हे ऐकून तायडीला जबर धक्काच बसणार. मग आता पुढे काय होईल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.